श्रीधर स्वामी कृत श्री हरिविजय अध्याय 13 रामकृष्णांचे पराक्रम असुरांचा वध. श्री गणेशाय नमः. जो परमात्मा शेषशायी, जो क्षीर सिंधूचा जावई, तो राखितो गोकुळी गाई गवळ्यांच्या सर्वदा. ज्यासी नामरूप गुण नाही, निर्विकार व्यापक सर्वांठाई, तो नंदराणीस म्हणे आई, मज घेई कडेवरी. जो नाना साधनी न साधे, त्यासी यशोदा दाव्याने बांधे. ज्याच्या कृपेने ब्रह्मांड बोधे, तो गवळ्यांचे छंदे नाचतसे. व्यास वाल्मिकी आदी कवी, वर्णिती ज्यासी सदा पदवी, तो गवळियान सांगा ते जेवी, थोरपण टाकुनिया. तोची हा पंढरीत भीमातिरी, ब्रह्मानंद लीलावतारी, समपद जोडोनिया विटेवरी, वाट पाहत भक्तांची. 12वा अध्याय संपता, काय वर्तली तेथे कथा. 11 सहस्त्र कंसदूता, त्रासवनी गेले गंधर्व. या उपरी एके दिनी, यमानुजातिरी कैवल्यदानी, अनंत गोपाळ मिळोनी, खेळ मांडिला ते धवा. ठाई ठाई वृंद गोपाळांचे, खेळ खेळती नाना परींचे, नाना कष्ट साधनांचे, तपे तीव्र आचरती. हरीसी सांडुनी एकीकडे, ठाई ठाई मांडिली बंडे, नाना मते साधन काबाडे, नेणोनी हरीसी शोधिती. एकी वाद प्रतिपाद केला, हमामा घालिता जन्म गेला, एकी हुतुतू खेळ मांडिला, अहंकृती जाणोनिया. एकानी भेदाची हुमली, घालिता ती बहुश्रमली, अहममतेची चेंडू फळी, एक भ्रमणचक्रे खेळती. काळ विवंचना करीती पाही, हेची एक खेळती लपंडाई, एकी वायुधारणा बळे पाही, केली वावडी शरीराची. तीर्थभ्रमणाचा भोवरा, घेवोनी खेळती एकसरा, एक जन्म मृत्यू येरझारा, विटी दांडू खेळती. सिद्धींचे साधने सुरवाडती, कडे कपाटे एक शोधिती, परी हरिरूपी न मिळती, अहममते भुलोनिया. ऐसे बहुत गुंतले खेळी, दुरुनी पाहे वनमाळी, तो त्यांच्या गायी सकळी, रानोमाळ चवताळती. दश इंद्रिये मनोवृत्ती, खडाणा गायी न वळती, गोपासी म्हणे जगतपती, गायी आधी सांभाळा रे. गायी वळुनी स्थिर करा, मग खेळ तुमचा अवघा बरा, ऐसे बोलता जगदुद्धारा, गोप धावती वळावया. कर्णांची नाना वृत्ती, दुरील गायी नाटोपती, विषय तृण देखती, तो धावती पुढे पुढे. आडमार्गे गायी धावती, नाना कडे कपाटी रिघती, तृष्णेच्या खळग्या माझी पडती, कदा न सरती माघारा. वासनेच्या जाळ्या थोर, त्यात तोडे घालिती वारंवार, तेथे कामक्रोधादी किरडे अपार, कडकडोनी डंखिती. द्वेषगर्व मदमत्सर, हेची सावजे भयंकर, विकल्प गुल्मे अतिघोर, निर्गमनो हेची तेथोनी. निंदेचे ओरबडती काटे, नाना कुतर्क आडफाटे, त्रिविध तापाचे चपेटे, भयंकर वणवाहा. ऐशा गायी विषय तृण चरती, परी सर्वथा नवे तृप्ती, मग स्वर्ग सुखाच्या पर्वती, ऊर्ध्वगती चढियेल्या. सुकृताचे तृणसरे, मग फिरता नये माघारे, लोटूनी देती एकसरे, दुःख भारे आरडती. जैसे भाडियाचे घोडे देख, की वेश्येची मैत्री क्षण एक, की उशी घेतला दंदशूक, बहुशीतल म्हणून या. की विषाचे शीतळपण, की ओडंबरीचे भूषण, की गंधर्व नगरीचे सैन्य, तैसे जाण सर्व सुख. असो गायी गेल्या सकळ, बहिर्मुख अवघे गोपाळ, मग धावती रानोमाळ, गोगवेषणा कारणे. गायी नाटोपती सर्वथा, शिणळे गोपाळ धावता, इंद्रिये करू जाता, तो ती अधिक खवळती. नेत्र भलतेची विलोकिती, म्हणून झाकिले अहोरात्री, तो कर्ण नसतेची ऐकती, कैसी आकळती इंद्रिये. जिव्हा आठवी रस, घ्राण मागे सुवास, त्वचा मागे स्पर्श, थोर उत्कर्ष इंद्रियांचा. मन इंद्रियांचा धनी, एकादश स्वर्ग त्यापासूनी, त्या मनासी ठाई वळोनी, हरिविण कोणा नाणवे. मन हे व्याघ्र भयंकर, दश इंद्रिये त्याची पिली साचार, जिकडे उडी घेई मनोव्याघ्र, पिली समग्र तिकडेची. या मनोव्याघ्रे थोर थोर, गिळले पुन्हा दुजे गिळणार, भगांकित केला पुरंदर, कलंकी चंद्र जाहला. असो बहुतांची नावे घेता,
निंदा घडो पाहे तत्वता, गोपाळ शिणले बहु धावता, गायी सर्वथा नाटोपती. ऐसे गोपाळ बहुश्रमले, म्हणती काय करावे ये वेळे, धरा जगद्वंद्याची पाऊले, तरी आकळे गोवृंद. मग सकळ गोपाळ त्या अवसरा, शरण आले इंदिरावरा, म्हणती तुझ वाचून मुरहरा, गायी कदा नाकळती. तुझ वेगळी बंडे, केली आम्हा उदंडे, बहुत साधने प्रचंडे, करोनिया शिणलो. हरी तुझी कृपा न होता, अवघी साधने गेली वृथा, आता उठे तू अच्युता, वळी गायी आमुच्या. ऐसे गडी सहज बोलती, कृपा रस दाटला हरीच्या चित्ती, वंशवाद्य घेऊनी हाती, कमलापती उठला. मुरली धरे ते अवसरी, मुरली लाविली अधरी, मुरली नादे मुरारी, मनमोहवी गायींचे. ऐकता मुरलीचा स्वर, गायी टवकारल्या समग्र, धावत आल्या सत्वर, सर्व विषय टाकून या. हरिभोवत्या हंबरती, एकी प्रीतीने चरण चाटिती, पुच्छेवर करोनी नाचती, गोप पाहती विस्मित. गोप म्हणती घननीळा, धन्य तुझी अगाध लीला, क्षणमात्रे गायी सकळा, तू आवळविल्या मुरली स्वरे. कृष्णपायी घालिती मिठी, प्रेमे सद्गद होती पोटी, म्हणती धन्य भाग्य आमुचे सृष्टी, गडी जगत जेठी जोडला. कदंबातळी घननीळ, पावा वाजवी रसाळ, सभोवते मिळोनी गोपाळ, गदारोळ करिताती. पेंधा म्हणे ऐका गोष्टी, पूर्वी खेळे बहुत जाहले सृष्टी, आम्ही जाहलो तेची पुडती, खेळ देखा सर्वही. गडी म्हणती पेंधिया, ते कोण सांगे लवलाया, पेंधा म्हणे चित्त देवनिया, सावध ऐका सकळही. पूर्वी नीलग्रीव सुत षडानन, संसार मिथ्या रूप जाणवून, कपाटी बैसला जाऊन, स्वस्वरूप चिंतित. विधिपुत्र नारद जाणा, तो कळी लावावया बहुशहाणा, परस्परे लावुनी भांडणा, आपण कौतुक पाहतसे. व्यासपुत्र शुक आगळा, तेणे काम सगळाची गिळला, रंभेचा गर्व हरिला, निज प्रतापे करुनिया. अंबरीश ध्रुव रुक्मांगद, शिबी हरिश्चंद्र प्रसिद्ध, खेळ्यान माझी मुकुटमणी प्रल्हाद, ज्याची लीला अगाध पै. खेळ्यान माझी बळीया बळी, द्वारपाळ ज्याचा वनमाळी, विभीषण तो राक्षस मेळी, कुलोद्धारक निवडला. हनुमंत वायुनंदन, खेळ्यान माझी पंचानन, तो श्रीरामासी आवडे जैसा प्राण, गिरिद्रोण जेणे आणिला. ऐसे खेळे बहुत आहेत, परी म्याम सांगितले किंचित, ऐसे गोप जो संवादत, तो सायंकाळ ओसरला. अस्तासी गेला वासरमणी, गोकुळा परतला चक्रपाणी, आपल्या गायीन लागोनी, गोप वाहती ते धवा. येगे चक्रधरे मीन रूपे, शंखासुर मारिला प्रतापे, पाना इलीस ऐक्य रूपे, विधी लागी डोळसे. एक गायी निबर पृष्ठी, भक्तपाळी कृपादृष्टी, एक म्हणे माझे गायीने सकळ सृष्टी, दंतांवरी धरियेली. एक म्हणे माझी गायी सिंहवदन, परी भक्तासी सदा सुप्रसन्न, एक म्हणे माझी खुजी वामन, थोर तरी गगनी न समाये. एक म्हणे गोपाळ, माझ्या गायीने रक्षिले द्विजकुळ, क्षत्रिय तृण 21 वेळ, खाऊनी खुरटी पै केली. 14 वर्षे गेली वना, खोचोनी मारिले रावणा, राज्यी स्थापुनी विभीषणा, अयोध्येसी परतली. ऐशा गायी पाचारुनी त्वरा, अवघे आले निज मंदिरा, नित्यकाळ यमुना तीरा, हरी ये गायी रक्षणार्थ. गोकुळी असता जगज्जीवन, डावी अद्भुत लीला करून, 12 गावे गिळला अग्न, गोवर्धन उचलिला. विश्वरूपमुखी दाविले, पूर्ण ब्रह्म हे अवतरले, हे गोकुळीच्या जना ना कळे, दृढ व्यापिले मायेने. एकदा आली शक्ती चतुर्दशी, जन घरोघरी पूजिती देवीसी, विसरले हरी स्मरणासी, सर्व शक्तींची सत्ता जो. जन कैसे जाहले मूढ, शेंदुरे भरला देखती दगड, तेथेची भजती दृढ, नेणोनिया हरिते. जो त्रैलोक्य प्रकाशक वासरमणी, त्यासी नमस्कार करी कोणी, क्षुद्र दैवते देखोनी, नमस्कारिती साष्टांगे. जाखाई जोखाई माया राणी, मारको म्हैसको यक्षिणी, आज्ञा झोटिंग जखिणी, त्यासी भजोनी जन बुडाले. कर्ण पिशाच भगलिनी, उच्चिष्ट चांडाळी रानसटवी जखणी, वेताळ मुंजा काळ रजनी, भजिजे जनी अतिप्रीती.
असो गोकुळींचे जन, सांडून या विष्णू भजन, घरोघरी क्षुद्र देवांचे पूजन, देखोनी हरी क्षोभला. कोपताची कृष्णनाथ, गोकुळीचे जन झाले भ्रांत, नरनारी प्राणी समस्त, नग्न फिरती चोहटा. यशोदा आणिक नंद, दोघे असती सावध, वरकड लोक विषयांध, नग्न होनी धावती. सासू जावई विहिणी, कोणी न लाजती कोणा लागुनी, ते नंदे दृष्टी देखोनी, आश्चर्य करी ते धवा. नंद म्हणे कृष्णनाथा, यासी काय करावे आता, हरी म्हणे विष्णूसन भजता, गती तत्वता ही जाहली. करिता विष्णूचे स्मरण, अवघे होती सावधान, नंद करी विष्णू चिंतन, नारायणा पावा आता. सर्व लोकी घेता हरिनाम, तत्काळ दुरी जाहला भ्रम, नामा पुढे क्रोधकाम, वितळोनी जाती क्षणमात्रे. असो नामाची अगाध करणी, वेद व्यास बोलिला बहुपुराणी, हरिस्मरण करिता गोकुळजनी, स्वस्थ होईजे ते धवा. यावरी मथुरेत वृत्तांत, वर्तला तो ऐका समस्त, कंस बहुत चिंताक्रांत, म्हणे काय करू आता. ऐसा कोणी नाही बळी, वैरी जाऊनी मारी गोकुळी, तो देवांतक आणि पितृद्रोही ते वेळी, पैज बोलता कंसासी. म्हणती आम्ही व्याघ्र होऊनी वनात, अहोरात्र बैसो जपत, वना येता रामकृष्णनाथ, अकस्मात भक्षू दोघांसी. ऐकताची ऐसे वचन, कंसे गौरविले दोघे जण, वस्त्रे भूषणे देऊन, तत्काळची बोळविले. आयुष्य दोघांचे सरले, काळे बोलावू पाठविले, व्याघ्र होवोनी बैसले, जपत वृंदावनी पै. तो ते दिवशी राम आणि कृष्ण, वना आले नाहीच दोघे जण, वरकड गोप दुरून, व्याघ्र दोघे पाहती. व्याघ्र विचारिती मानसी, आता आम्ही जरी भक्षावे गोपासी, तरी उदयीक रामकृष्णासी, जनवनासी येऊन देती. या लागी उगेची राहिले, गोपांनी व्याघ्र दुरुनी देखिले, गायी पिटिल्या ते वेळे, पळत आले गोकुळा. सांगती नंदादी गवळी महाव्याघ्र आले वनासी, गवळी भ्याले अतिमानसी, म्हणती मुलासी न धाडावे. नंद सांगे यशोदे रोहिणी, वना धाडू नका रामचक्रपाणी, दोघे व्याघ्र जपती वनी, गोप पळवणी आले आता. या वाड्या बाहेर देखा, दोघांसी जाऊ देऊ नका, अवघा धंदा तुम्ही टाका, परी जतन करा हरीसी. आसनी भोजनी शयनी, विसंबू नका चक्रपाणी, जागृती सुषुप्ती स्वप्नी, हरी लागुनी विसरू नका. गवळणी रोहिणी यशोदा, सदा रक्षिती राम गोविंदा, कृष्ण मातेसी म्हणे एकदा, बाहेर जाऊन दे खेळावया. मायेच्या गळा घातली मिठी, धरी यशोदेची हनुवटी, माया लागवी जगत जेठी, कौतुके बोले ते धवा. माते राजबिदीस क्षणभरी, दोघे खेळोनी येतो झडकरी, माया म्हणे बहुत दूरी, जाऊ नका सर्वथा. दोन प्रहर जाहला दिन, बिदीस आले दोघे जण, साक्षात शेष नारायण, गिरवाण भाषा बोलती. म्हणती आताची जाऊ वना, वधावे त्या दोघा जणा, चुकवणी जनांच्या नयना, वृंदावना पातले. शेष आणि अनंत एकामागे एक धावत, व्याघ्रांनी दुरुनी देखिले येत, महाधीट चपळपई. दिधली भयानक आरोळी, व्याघ्रवेशे दैत्य महाबळी, वेगी आले रामकृष्णाजवळी, विक्राळ मुख पसरोनिया. अष्टवर्षी बळीराम, सप्तवर्षी मेघश्याम, दाविला अद्भुत पराक्रम, भक्त काम कल्पद्रुमे. दोन्ही गदा मुखातून काढुनी, दोघी घेतल्या तेची क्षणी, निजांगे बळे भवंडुनी, मस्तकी ओपिल्या व्याघ्रांच्या. तेणे मस्तके जाहली चूर्ण, दोघांचे गेले तेणे प्राण, कृष्णे बळीरामे चर्मे काढून, चालिले घेऊन गोकुळा. इकडे गोकुळी यशोदा माता, बिदोबिदी पाहे कृष्णनाथा, एक म्हणती वनासी देखिले जाता, एकामागे एक पै. घाबरली तेव्हा माया, नंद गवळी आले धावोनिया, चालिले वनासी पहावया, रामकृष्णांसी ते धवा. एकी करी घेतल्या डांगा, एकी भिंदीमाळा घेतल्या वेगा, माया म्हणे बळीराम श्रीरंगा, कोण्या वनी पाहू तुम्हा. धावती गवळियांचे भार, दोघे देखिले येता समोर, नंद पुढे धावे सत्वर, पुसे दोघांसी ते धवा. कोठे गेला होता दोघे जण, व्याघ्र चर्मे आणली कोठून, ते म्हणती दोघे व्याघ्र मरून, पडिले होते आपणची. मग चर्मे आम्ही काढली वेगी, ताता तुम्हास आसना लागी, नंद म्हणे याची दोघी,
व्याघ्र मारिले असतील. घरास आणिले दोघे जण, नंद म्हणे यशोदे लागून, या दोघांसी रक्षण शक्राचे न करवे. हे दोघे जाहले अनिवार, यासी दुजा कोण रक्षिणार. असो एके दिवशी मुरहर, कालिंदी तिरी क्रीडत. तो कंसाचे रंगकार, वस्त्रे रंगविती चित्रविचित्र, गडियान समवेत राजीव नेत्र, तयापासी पातला. तो बळीभद्र पुसे तया ते, कोणाची वस्त्रे रंगविता येथे. ते म्हणती तुम्हास गवळी आते, काय कारण पुसावया. तुम्ही गुराखे इतुके जण, तुम्हा एकला मी करीन ताडन. कंसासी कळता वर्तमान, गोकुळ तुमचे नुरेची. ऐकोनी कोपला बळीभद्र, ताडिले अवघे रंगकार. मग ते पळती समग्र, मथुरापुरी पावले. सांगती कंसासी वर्तमान, वस्त्रे तुमची नेली हिरोन. दचकले कंसाचे मन, न बोलवे वचन तयासी. इकडे यमुना तीरी वनमाळी, वस्त्रे सकळासी वाटिली. गोवळे शृंगारिले सकळी, सायंकाळी परतले. कृष्णे आणि बळीभद्रे, घेतली नाही कदा वस्त्रे. गोवळे हरीची चरित्रे, गरजत जाती आनंदे. भ्याले गोकुळींचे लोक, आले म्हणती कंसाचे कटक. भय वाहती सकळीक, गवळी निघाले बाहेरी. नंदे ओळखिले गोवळे, वस्त्रे चित्रविचित्र पांघुरले. तो रामकृष्ण पुढे आले, नंदे पुसले तयासी. राजीव नेत्रा वनमाळी, कोणाची वस्त्रे हिरोनी आणली. आणाल येथे एकादी कळी, नांदणे गोकुळी नवे मग. कृष्ण म्हणे यमुने थडी, खेळत होते आमुचे गडी. आमास देखुनी तातडी, भये पळाले रंगकार. वस्त्रे टाकुनी पळाले समस्त, मग ती आम्ही आणली त्वरित. टाकुनी यावे अरण्यात, तरी तेही तुम्हास न मानेची. असो आणिक एके दिवशी, शेषवतार आणि ऋषिकेशी. कंसाची या पुष्पवाटिकेसी, लवला हेसी पातले. तो तेथे कंसदूत, पुष्पहारे भरुनी बहुत. लवला हे घेऊनी जात, कंसराया कारणे. तो बळीराम आणि नारायण, आडवे धावले दोघे जण. दूतासी केले ताडन, सुमने नेता कोणासी. ते म्हणती आम्ही कंसदूत, प्रत्यही फुले नेतो समस्त. तुम्ही कोण वर्जावया येथ, मग बोलत शेषपै. जाऊनी सांगा कंसाते, बळीरामे पुष्पे नेली समस्ते. ऐसे बोलोनी गोकुळ पंथे, पुष्पभार परतविले. वेगे आले मंदिरा, माता म्हणे भुवन सुंदरा. कोणाची पुष्पे सुकुमारा, हिरोनिया आणली. कृष्ण म्हणे ऐक जननी, नाग पूजावे आजीचे दिनी. या लागी तुझ आणोनी, पुष्पे दिधली जाणपा. आजी उरग पूजावे पंचमीसी, तेणे भोगींद्र संतोषे मानसी. हासत मग तो ऋषिकेशी, संकर्षणा विलोकी. असो कंसा जाणविती दूत, पुष्पे हिरोनी नेली समस्त. कंस भयभीत मनात, म्हणे वैरी बहुत वाढले. वायुसंगे अग्नि वाढे, की पळोपळी सूर्य चढे. तैसे वैरियांचे पवाडे, अधिकाधिक चढताती. तो उठिला जळासूर, उभा राहिला कंसासमोर. म्हणे तुझ्या शत्रूंचा संहार, मी करीन निश्चयसी. यमुना रधा माझी जाऊनी, मी सावध बैसेन लपोनी. जळक्रीडेसी अनुदिनी, नित्य येतो शत्रू तुझा. तयासी तेथे धरून, सगळाची मी गिळीन कृष्ण. कंसास वाटले समाधान, म्हणे यशवंत होई तू. वस्त्रे भूषणे गौरविला, जळासूर उभा ठाकला. मृत्यूने बोलावू पाठविला, ओहटला आयुष्यपूर. मित्र कन्या तिरी सत्वर, येऊनी लपला जळासूर. केव्हा येईल नंदकिशोर, म्हणून या जपतसे. की पूर्वी काळ नेमी बैसला जपत, केव्हा येईल म्हणे समीर सूत. तैसा जळासूर वाट पाहत, श्रीकृष्णाची सर्वदा. आणिक वाटे नवजाय कोणाचे, आगमन इच्छी श्रीकृष्णाचे. धन्य भाग्य तयाचे, ध्यान हरीचे लागले. द्वेष वैरे भजन स्थिती, जे जगदवंद्यास मनी ध्याती. त्यासी नुपेक्षी जगतपती, वेद चित्ती जयांच्या. एके केले परिसाचे पूजन, लोह लाविताची करी सुवर्ण. एके परीस दगडावरुनी कुटुन, मग लोहासी लावियला. तत्काळची केले सुवर्ण, दोघांपरी समसमान. तैसाची हा कालिया मर्दन, द्वेषिया भक्ती सारिखाची. असो एके दिवशी घेऊनी गोपाळ, जरक्रीडेसी आला घननीळ. मग ते वेळी गोप सकळ, कालिंदी डोही प्रवेशती. उडी टाकी रमानाथ, खेळता जळी झाला गुप्त.
जळासुरासी शोधित कोठे बैसला म्हणोनिया. पूर्वी सागरी शंखासूर वधोनी केला वेदोद्धार. तैसाची शोधी यादवेंद्र यमुना डोही अरिते. देखोनिया श्यामसुंदर वेगे मिठी घाली जळासूर. मल्लयुद्ध मांडिले अनिवार न कळे बाहेर कोणाते. श्रीहरीच्या बळापुढे मशक कायते बापुडे. ग्रीवेसी धरुनी निवाडे पिळला तेव्हा असुरतो. धुवनी पिळजे जेवी वस्त्र तैसा रागे मुरडिला असुर. भडभडा वाहे रक्तपूर यमुना नीर ताम्र झाले. जळासुराचे प्राण गेले तेव्हा न लगता क्षण. इकडे गोपाळ जरक क्रीडा करून अवघे बाहेर निघाले. गोपाळ चहूंकडे पाहती कोठे न दिसे सावळी मूर्ती. घाबरले ते परमचित्ती परी यदुपती दिसेना. हाक फोडिती तेधवा वैकुंठपती कमलाधवा. काय झालासी केशवा जीवाच्या जिव्वा श्रीहरी. हरी यमुना डोही बुडाला एकची हाहाकार झाला. पुढती गोपाळ ते वेळा डोहा माझी प्रवेशले. घेती डोहा माझी धांडोळा एक बळविती वक्षस्थळा. नेत्री वाहे अश्रुधारा सकळा दुःख कल्लोळ लोटती. इकडे काय केले ऋषिकेशे जळासुराचे प्रेत नागपाशे. बांधोनिया परमपुरुषे ओढोनी बाहेरी काढिले. गोपांनी देखिला गोविंद जो जगदवंद्य मूळकंद. जाहला गोपाळासी ब्रह्मानंद मग धावती भेटावया. जै जळासुराचे प्रेत बाहेर काढिले अद्भुत. अवघ्यासी श्रीकृष्ण म्हणत ओढा समस्त निजबळे. गोपासी म्हणे राम यदुवीर आम्ही वधिला जळासूर. गोकुळी हा समाचार सर्वथाही न सांगावा. हे प्रेत आणा गोकुळी ओढवून आम्ही पुढे जातो दोघे जण. काखेसी घोंगड्या घेऊन रामकृष्ण चालिले. भोगींद्र आणि क्षीराब्दिजापती धावत आले मंदिराप्रती. यशोदे पुढे दोघे दडती जाहले चित्ती भयभीत. यशोदा म्हणे गायी टाकून पुढे का आले ती दोघे जण. यावरी राम मनमोहन काय वचन बोलती. माते आज आमुच्या गड्यांनी बागुड काढिला यमुनेतुनी. आम्ही दोघाही देखिला नयनी मग भियोनी पळालो. महाभ्यासुर देखिले प्रेत आम्हासी धीर न धर्वेची तेथ. मग गायी टाकुनी त्वरित आलो धावत तुझपासी. उरगेंद्र आणि यादवेंद्र दासासी दाविती लीला चरित्र. मातेसी म्हणती सत्वर लपवी आम्हा कोठेतरी. मातेने तेवेळी दोघे जण हृदयी धरिले शेषनारायण. म्हणती लेकरे आली भिवून सांडी ओवाळून सांडणे. ज्याची इंद्र आज्ञा वंदी मुकुटी ज्यासी हृदयी ध्याती पद्मज धुर्जटी. त्यावरोनी यशोदा उतरी दृष्टी निंबलोण प्रीतीने. इकडे जळासुराचे प्रेत गोवळे ओढून आणीत. एक त्याच्या मुखात धूळ टाकीत एक मारिती पाषाण. एक डांगा उचलो निघालिती एक त्याचे शिरी मुतती. एक तोंडास काळे माखिती कोलाळ करती भोवते. नंदादी गोकुळीचे जन आले नगराबाहेर धावोन. तो विशाळ प्रेत देखोन भयभीत सर्वही. गोप सांगती ते वेळा आम्ही समस्ती हा मारिला. तुम्हासी दावावया आणिला हरी पळाला भिवोनी. आम्ही गोपाळ धीट मोठे म्हणोनी ओढीत आणिला नेटे. नंदास आश्चर्य वाटे म्हणे अद्भुत वर्तले की. कंसासी समाचार कळला जळासूर प्राणासी मुकला. हृदयी परम दचकला म्हणे मृत्यू आला जवळी पै. दूत गोकुळा पाठविले गोपांनी जळ मनुष्य मारिले. ते घेऊनी या वहिले शकटावरी घालोनिया. दूत धावनी आले गोकुळा नंदास म्हणती उठा चला. जळ मनुष्य ये वेळा आणू पाठविले कंसाने. गाड्यावरी प्रेत नेले घालोनी कंसे देखिले ते नयनी. परम तळमळी मनी म्हणे ईश्वर करणी अद्भुत. ज्याच्या भये पळती सुर महापराक्रमी जळासुर. गुराख्यांनी तो महावीर क्षणमात्रे मारिला. पावकासी पतंगे धरिले आळीने गरुडासी उचलिले. जंबुकांनी फोडिले केसरीचे उदर जैसे. अजांनी मारिला व्याघ्र दर्दुरे रगडिला उरगेंद्र. विपरीत काळाची मोहर महाअसुर गेला हा. जळासुराचे प्रेत पुरिले नंद गवळी गोकुळा आले. आनंदे उत्साह करू लागले पूर्ण अवतरले परब्रह्म. उतरावया पृथ्वीचा भार असुर पृतना अनिवार. त्यांचा करावया संहार यादवेंद्र अवतरला. असो मथुरे माझी कंस
चिंतानळ जाळी तयास, आरी प्रताप विशेष अनिवार वाढला. तो पुढे असुरासुर विक्राळ वदन भयंकर, महादुरात्मा जोडोनी कर, कंसापुढे बोलतसे. म्हणे क्षण न लागता ये अवसरी, वधूनी येईन तुझा वैरी. राया तू सर्वथा चिंता न करी, जितची वैरी आणीन. अथवा तेथेची मारीन, की सगळेची दोघा गिळीन. मग मथुरेसी तुझे कल्याण, नांदे आढळ सर्वदा. कंस म्हणे तुझे बोल, लागती अमृताहुनी रसाळ. परी वैरी अनिवार सबळ, नाटोपती कवणाते. जे जे जाती प्रतिज्ञा करुनी, ते नाही देखिले पुन्हा नयनी. या लागी तुझ्या वचनी, विश्वास माझा न बैसे. मग तो म्हणे कंसाते, माझा मृत्यू वायुसुता हाते. त्या वाचोनी आणिकाते, नाटोपेची जाणपा. राम अवतार संपला, तेव्हाची हनुमंत गुप्त जाहला. कोणे कपाटी जाऊनी बैसला, नाही देखला पुढती पई. तो असे स्वर्गी की पाताळी, तो कासया येईल ये स्थळी. आज्ञा द्यावी ये वेळी, मज गोकुळी जावया. कंस संतोषला देखा, म्हणे तू माझा प्राण सखा. भय काळीचा पाठी राखा, तुझ परतान देखो. विजयी होऊन ये सत्वर, दिधली वस्त्रे अलंकार. तैसाची वायुवेगे असुर, मित्र जातिरी पातला. तो तेथे मिळाले गोपाळ, मध्ये बैसला वैकुंठपाळ. ज्याचे स्वरूप अगाध अचळ, वेदशास्त्रासीन वर्णवे. तो असुरासूर दुरुनी, गोप येता देखती नयनी. 36 गावे भूमीपासुनी, शरीर गगनी उंच दिसे. भाळी चर्चिला शेंदूर, विक्राळ वदन भयंकर. जिव्हा लळलळीत भ्यासूर, दाडा बाहेर दिसताती. गोपाळ जाहले भयभीत, नंदात्मजासी म्हणती समस्त. हरी पहा हा दैत्य अद्भुत, मुख पसरोनी येतसे. एक रिगती हरीचे पाठी, कैवारिया जगत जेठी. भयत्राता तुझविण सृष्टी, कोणी नाही दुसरा. हरी म्हणे सकळांसी, काही भिऊ नका मानसी. मग तो वैकुंठ पुरविलासी, काय करिता जाहला. मनी विचारी जगन्नाथ, यासी तो हनुमंता हाते मृत्य. तो जरी सखा पावे येथ, तरीची दैत्य आवरे. मग नेत्र झाकोनी भगवान, करी वायुसुताचे चिंतन. म्हणे प्राण सखया वेगे करून, धावे आता ये वेळे. तू भक्तान माझी चुडामणी, सद्गुण रत्नांची खाणी. रात्री माझी द्रोणाचल आणुनी, सवेची नेऊनी ठेविला. अशोक वनारी सीता शोकहरणा, राक्षसांतका संकटनाशना. शक्रारी जन कंदर्पहरणा, अंजनी हृदयरत्ना हनुमंता. सेतुबंधनी हनुमंत, बैसलासे समाधिस्थ. तो कानी शब्द अकस्मात, आपुले स्वामीचा ऐकिला. हृदय सद्गतीत जाहले, म्हणे श्रीरामे मज का आठविले. म्हणोनी तैसेची उड्डाण केले, क्षण मात्र न लगता. इकडे गायी गोपाळ लपवून, श्रीकृष्ण जाहला रघुनंदन. बळीराम जाहला लक्ष्मण, करी चापबाण शोभती. तो गगनपंथे हनुमंत आला, सप्रेम नमस्कार घातला. श्रीरामचरणी मस्तक ठेविला, तो आनंद वर्णिला नवजाय. उचलोनिया रघुनाथे, हृदयी धरिले हनुमंताते. म्हणे सखया तुझ परते, प्रिय मज असेना. हनुमंत म्हणे रघुपती, काही आज्ञा करा मज प्रती. म्हणोनी बद्धांजली मारुती, सीतापती पुढे उभा असे. श्रीराम म्हणे ते अवसरी, पैल असुर येतो आम्हावरी. त्याचा मृत्यू असे तुझे करी, तरी संहारी तू तयाते. ऐकताची ऐसे वचन, बळार्णव परम वायुनंदन. वारण देखोनी धावे पंचानन, तैसा उडवनी चालिला. की द्विजेंद्र धावे उरगावरी, की सपक्ष नग देखोनी वृत्रारी. तैसा हनुमंत ते अवसरी, असुरासुरे देखिला. म्हणे हा माझा काळ मृत्यू, कोठोनी आला अकस्मातू. आता पुरला माझा अंतू, न वाचे मी यापुढे. कृतांत किंकाळी समथोर, ऐसी हाक फोडी असुरासुर. ऐसे देखोनी वायुकुमर, परमावेशे धाविन्नला. काळ उभाची कापे चळचळी, हनुमंते ऐसी दिधली आरोळी. हस्तीचा शूळ ते वेळी, भिरकाविला असुरे हो. हनुमंते शूळ देखिला, वरचे वरी मग झेलिला. वायुसुते भोवंडुनी ते वेळा, सवेची घातला त्यावरी. हृदयावरी आदळला, मूर्छागत असुर जाहला. सवेची सरसावून धाविन्नला, उचलिला पर्वत. बळे भोवंडुनी ते वेळा,
सीता शोक हरणावरी टाकिला, येता राघव प्रिये देखिला, मग फोडिला मुष्टिघाते. सवेची वायुसुते धावोनी, असुरासुर धरिला चरणी, गरगरा भोवंडुनी गगनी, मग धरणीवरी आपटिला. जैसे भंगे मृत्तिका पात्र, तैसे चूर्ण झाले शरीर, परतोनी आला वायुकुमर, मित्र कुळभूषणा जवळी पै. घातला साष्टांग नमस्कार, उभा ठाकला जोडोनी कर, प्रेमे सद्गद जाहले अंतर, नेत्री नीर वाहतसे. आदिपुरुषा आत्मा रामा, मृडानिवर हृदय मंगलधामा, अहल्योद्धारका मेघश्यामा, पूर्ण ब्रह्मा अव्यक्ता. ताटिकांतका क्रतुरक्षका, कमलिनी मित्र कुलदीपका, भार्गव चाप भंजना सुखदायका, भार्गवजीता रघुपते. पुढती स्वामीचे आगमन, वावया येथे काय कारण, मंदस्मित रघुनंदन, काय वचन बोलिला. बारे हा कृष्णावतार, तुझ लागी झालो रघुवीर, लक्ष्मण हा शेष साचार, तोची बळी भद्र जाहलासे. राम लक्ष्मणांचे चरण, वंदुनी भेटला वायुनंदन, म्हणे धन्य मी पुन्हा दर्शन, जाहले मज स्वामीचे. हनुमंत पुढती करी नमन, म्हणे एक इच्छी माझे मन, गोपाळ रूप संपूर्ण, मी पाहीन कैसे ते. ऐकोनी हासे अयोध्याधीश, म्हणे आता पाहे गोपाळ वेश, ऐसे बोलोनी परमपुरुष, श्रीकृष्ण रूप दाविले. काखेसी घोंगडी हाती काठी, पावा वाजवी जगत जेठी, गुंजमाळा रुळती कंठी, भोवती दाटी गोपाळांची. लक्ष्मण जाहळा बळीभद्र, भोवते चरती गोभार, हमामा हुमली नाना प्रकार, खेळ खेळती गोवळे. कृष्णा पुढे नाचती गोवळे, झोंबिया घेती एक बळे, ऐसे हनुमंते देखो निते वेळे, गदगदोनी हासिन्नला. म्हणे वैकुंठ पालका सर्वेशा, अगाध लीला तुझी परमपुरुषा, नाना अवतार लीला परेशा, भक्ता लागी दाविसी. नमस्कारोनी जगज्जीवना, समीरात्मज गेला निजस्थाना, गोपाळ म्हणती नंदनंदना, अकळ कळेना लीला तुझी. एकाएकी हनुमंत, गगनपंथे आला अकस्मात, करोनी असुराचा घात, प्रतापाद्भुत दाविला. दिनमणी पावला अस्त, गोकुळात परतला रमानाथ, गोपनंदासी सांगती मात, वनी हनुमंत आला होता. संहारुनी असुरासुरा, परतो निगेला दक्षिण सागरा, ऐसे ऐकता त्या अवसरा, आश्चर्य वाटले गवळिया. हरी विजय ग्रंथ सतेज, हाची केवळ दिव्य रसराज, भवरोगिया सेविता आरोग्य सहज, तेज पुंज स्वये होये. शुकवैद्ये आत्महस्ते करून, उतरिले हे दिव्य रसायन, परीक्षितीने सेविले सप्तदिन, आरोग्य जाणतो झाला. हे सेविता रसायन, ब्रह्मांड भरी होई जे पावन, परद्रव्य परनिंदा ग्रहण, हे वावळेन सेविजे. ऐसा रसराज हरिविजय, सेविता सर्व काळ पावे जय, भवरोगिया आणिक उपाय, नाही नाही दुसरा. जन्म मरण मोचक वैद्यराज, तो ब्रह्मानंद स्वामी सहज, श्रीधर तयाचे चरणरज, सेविता आरोग्य सर्वदा. इति श्री हरिविजय ग्रंथ सम्मत हरिवंश भागवत संतजन पंडित परिसोत त्रयोदशोध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री गणेशाय नमः. निर्गुण निराकार परमेश्वर गोकुळात सगुण साकार झाला आणि गोपाळांच्या बरोबर खेळ खेळला. हमामा, हुतुतू, चेंडूफळी, लपंडाव, भोवरे, विटीदांडू असे अनेक खेळ खेळला. त्या खेळांचे रहस्य काय? वादविवाद तोच हमामा, मी तू तू म्हणजेच हुतुतू, लपंडाव म्हणजे मृत्यूला चुकविणे, भोवरा फिरतो ती तीर्थयात्रा, गायी म्हणजे इंद्रिये. श्रीकृष्णाची कृपा होईल तरच गायी वळतील, नुसत्या जपतपाने ते साधणार नाही. गोपाळ म्हणजे कृष्णाचे खेळगडी, पण आणखीही खेळगडी आहेत. नारद, ध्रुव, प्रल्हाद, बळीराजा, हनुमान असे कितीतरी खेळगडी कृष्णाबरोबर जन्मोजन्मी क्रीडा करीत असतात. पेंद्या हुशार होता, तो तर गायींना विष्णूंच्या अवतारांची नावे ठेवी. कुणाला मीन म्हणे, कुणाला चक्रधरी म्हणे, कुणाला वामन तर कुणाला भार्गवी. 21 वेळा क्षत्रिय रूपी गवत खाऊन सुद्धा भार्गवीचे समाधान नाही झाले का, असे विचारी. गोपाळांचे खेळ पाहायला देव सुद्धा आकाशात जमायचे. गायी गोपाळांचे ऐकेनाशा झाल्या की कृष्ण बासरी वाजवी, मग गायी वासरे कृष्णाभोवती जमत.
एकदा गोकुळात लोक शक्ती चतुर्दशीला अनेक देवतांची पूजा करू लागले. कृष्णाला ते आवडले नाही. त्याने आपली माया दाखविली. नंदाला भास झाला की गोकुळातले सारे लोक नग्न हिंडत आहेत. नंद कृष्णाला शरण आला. कृष्ण म्हणाला, तुम्ही फक्त विष्णूची पूजा करा म्हणजे हा भास होणार नाही. नंदाने त्याप्रमाणे केले तेव्हा भास नष्ट झाला. तिकडे कंस कृष्णाचा घात कसा करावा याचा विचार करीत होता. वृंदावनातून मार खाऊन हजारो दैत्य परत आले होते. त्यामुळे कोणी दैत्य पुढे येईना. शेवटी दोघे दैत्य तयार झाले, देवांतक आणि पितृद्रोही अशी त्यांची नावे. वृंदावनात वाघाच्या रूपाने जाऊन कृष्ण व बलराम यांना खाऊन टाकायचे असा त्यांचा बेत होता. कंसाने त्यांचा सन्मान करून त्यांना पाठविले. ते दोघे वृंदावनात गेले आणि कृष्ण बलरामाची वाट पाहू लागले. पण त्या दिवशी ते दोघे आलेच नाहीत. इतर गोपाळ वाघांना पाहून गोकुळात परत गेले आणि यशोदेला म्हणाले, माई, वृंदावनात 2 वाघ आले आहेत. तुम्ही रामकृष्णांना कोठेही पाठवू नका. यशोदेने ते ऐकले. तिला भीती वाटली. मुलांना ती बाहेर सोडिना. पण त्या दैत्यांचा वध करण्याचा बेत करून कृष्णाने आईजवळ हट्ट धरला. आम्ही कुठेच का जायचे नाही? आम्हाला कंटाळा आला आहे. निदान अंगणात नाही तर रस्त्यावर तरी जाऊ दे ना. बलरामानेही रोहिणीजवळ हट्ट धरला. तेव्हा दोघींनी फार लांब जाऊ नका असे बजावून त्यांना अंगणात पाठविले. पण सगळ्यांची नजर चुकून ते दोघे धावतच वृंदावनात गेले. कृष्ण बलरामाला म्हणाला, दादा, त्या दोघांना मोक्ष देण्याची वेळ आली आहे नाही का? असे म्हणून त्याने आपल्या तोंडातून 2 गदा उत्पन्न केल्या. त्यांना पाहताच दोघे वाघ गर्जना करून अंगावर आले. दोघांनी मोठी रूपे घेतली होती. गदांच्या एकेका फटक्यात त्यांनी वाघांची डोकी फोडून टाकली. तेव्हा आपले मूळ रूप धारण करून ते दैत्य मरण पावले. वाघांची कलेवरे मात्र पडली होती. त्यांची कातडी दोघांनी काढून घेतली. गोकुळात आल्यावर ती कातडी रस्त्याने ओढीत ओढीत ते घरी आले. तोपर्यंत लोक त्यांना शोधायला बाहेर पडत होते. त्यांनी पाहिले आणि विचारले तेव्हा कृष्ण म्हणाला, अहो, ते वाघ स्वतःच मरून पडलेले होते. मग आम्ही कातडी फक्त काढून आणली. पण ही थाप आहे हे नंदाने ओळखले. पुढे आणखी एक घटना घडली. कंसाचा एक धोबी पुष्कळशी वस्त्रे घेऊन जात होता. रंगवलेली वस्त्रे त्याने यमुना तीरावर वाळवली होती. बलराम व कृष्ण यांनी त्यांना हटकले. ए, थांब रे जरा, एवढे कपडे कुणासाठी नेतोस? पण धोबी उन्मत्त होता. त्याने मुलांना दम भरला. धोब्याचे नोकरही रागवून मुलांच्या मागे लागले. बलरामाला फारच राग आला. गुराख्यांनो, तुम्हाला काय करायच्या चौकशा? तुम्ही आपली गुरढोरं हाका, तेवढेच तुमचे काम आहे. कंस महाराजांची वस्त्रे आहेत ही. असा धोब्याने अपमान केला होता. बलरामाने त्या धोब्याला व त्याच्या नोकरांना खूप मार दिला. सगळी वस्त्रे हिसकावून त्याने सवंगड्यांना घालायला दिली. मुलं आनंदाने नाचू लागली. गोकुळात परत गेल्यावर उत्तर काय द्यायचे अशी पंचायत झाली. पण कृष्ण म्हणाला, बाबा, अहो असे झाले, रंगारी वस्त्रे टाकून निघून गेलेले होते. आम्ही वस्त्रे तिथेच टाकून कसे निघून येणार? तुम्ही आमच्यावर रागावला असता म्हणून आम्ही वस्त्रे घेऊन आलो. पुढे एकदा कंसाच्या माळ्याकडून सगळी फुले कृष्ण व बलराम यांनी हिसकावून घेतली. माळ्याला कृष्णाचे प्रताप माहीत होते. तो भिवून पळून गेला. कंसाला फार राग आला. गोकुळातल्या मुलांचा उर्मटपणा फारच वाढला होता. आता मात्र त्यांना नष्ट केले पाहिजे. कुणाला कृष्णावर पाठवावे? जलासूर नावाचा दैत्य म्हणाला, मी यमुनेच्या पाण्यात लपून बसतो आणि मुलांना मारतो. कंसाने त्याला पाठविले. तो रात्री यमुनेत शिरला. कृष्णाची वाट पाहू लागला. सकाळी नित्याप्रमाणे मुले आली. कृष्ण मुद्दाम यमुनेत शिरला. दैत्य त्याचे ध्यान करीत होता म्हणून कृष्णाने त्याला मोक्ष दिला. त्या राक्षसाबरोबर पाण्यातच द्वंद्व करून कृष्णाने त्याला मारले. राक्षस मेला. त्याचे प्रेत पाण्यावर तरंगू लागले. गोपाळांनी सर्वांनी मिळून ते प्रेत बाहेर ओढले. कृष्ण गोपाळांना म्हणाला, मी या राक्षसाला मारले आहे, पण तुम्हीच मारले असे सांगूया. असे संगनमत करून रामकृष्ण गोकुळात धावत गेले. आपल्या मातांना बिलगले व भीतीचे नाटक करून म्हणाले, आई, गड्यांनी यमुनेत एक मोठा राक्षस काठ्यांनी मारला. आम्हाला त्याची खूप भीती वाटते. त्या माऊलीला खरे कळले नाही. थोड्या वेळाने गोपांनी जलासुराचे प्रेत ओढीत गोकुळात आणले. गवळी आतून कंसाला भ्यायले होते आणि कंसाला ते वृत्त कळले सुद्धा. त्याने जलासुराचे प्रेत एका गाड्यावर घालून मथुरेत नेले. जलासुराला गोपाळांनी काठ्यांनी मारले याचे त्याला आश्चर्य वाटले. मग त्याने असुर नावाच्या एका दैत्याला गोकुळात पाठविले. हनुमंताच्या शिवाय कोणीही त्याला मारणार नाही असे त्याला वरदान होते. तो आपणच तयार झाला.
तेव्हा कंस म्हणाला, तुझ्यापेक्षा मोठे बलाढ्य राक्षस गेलेले परत आले नाही, तिथे तू काय करणार आहेस? जातोस तर जा. पण गतयुगातील मारुती आता कुठून येणार अशा कल्पनेने तो राक्षस निश्चिंत होता. तो वृंदावनात आला. त्याने खूप मोठे आकार विक्राळ रूप धारण केले. त्याचे मरण हनुमंताच्या हातून आहे हे कृष्णाने ओळखले. तो गोपाळांना म्हणाला, भिवू नका, मी ह्याला मारण्याची व्यवस्था करतो. त्याने मनोमन हनुमंताला आवाहन केले. त्यावेळी मारुती दक्षिणेत होता. त्याला ती हाक ऐकू आली आणि वृंदावनात जायचे आहे हे ओळखून त्याने उड्डाण केले. तो वृंदावनात येईपर्यंत कृष्णाने रामाचे व बलरामाने लक्ष्मणाचे रूप घेतले होते. त्यांच्या समोर येऊन मारुतीने वंदन केले आणि विचारले, काय आज्ञा आहे स्वामी? मारुतीला रामरूपी कृष्ण म्हणाला, तो दूर प्रचंड राक्षस उभा आहे, त्याचे मरण तुझ्या हातूनच आहे, तू त्याचा निपात कर. ते ऐकताच मारुतीने राक्षसापेक्षाही मोठे रूप धारण केले. राक्षसाने मारलेली शक्ती हातात धरून पुन्हा त्याच्यावरच मारली. त्याला आकाशात गरगरा फिरवले आणि आपटून मारले. लगेच मारुती पुन्हा रामकृष्णासमोर आला. राम लक्ष्मण समजून त्याने त्यांचे स्तवन केले. तेव्हा कृष्णाने मारुतीवर कृपा करून त्याला बलराम व श्रीकृष्ण या स्वरूपातही दर्शन घडविले. त्या मनोहर वेशात दोघांचे दर्शन घेऊन मारुती आनंदित झाला. त्यांची स्तुती करून तो आपल्या स्थानी परत गेला. गोपाळांचे भाग्य थोर म्हणून त्यांना हे सर्व दृश्य पाहायला मिळाले. बलराम म्हणजेच लक्ष्मण आणि कृष्ण म्हणजेच रामचंद्र हे त्यांनी ओळखले आणि त्यांची स्तुती स्तोत्रे गात गात गोपाळ त्या दिवशी गोकुळात परत आले. अध्याय 13 समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु.